आपण एवढ्या मोठ्या संख्येत इकडे उपस्थित झालात। आपलं फ्रेममध्ये नाही फ्रेममध्ये सर्व माता भगिनींना विनंती आहे की कृपया आपण एका लाईनीत यावं, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित दादाला भेटता येईल, राखी बांधता येईल, बोलता येईल, आपल्याला फोटो त्यांच्याबद्दल बरोबर काढता येईल। सर्वांना विनंती की राईट साईडच्या माझ्या राईट साईडच्या हात दिसतोय त्या तिकडनं आपण सर्वांनी लाईनीने यावं, इकडनं लेफ्ट साईडने आपण असं बाहेर यावं। आपल्याला नाश्ता पाण्याची व्यवस्था देखील इकडे सर्व विनंती करतो की आपण एक लाईन बनवायला सर्व व्हॉलेंटियर्सला विनंती करतो। राजा आपण सर्वांची जरा ही अथर्व खांडगे, अथर्व कांबळे कृपया आपल्यास विनंती आहे की आपण एक लाईन इकडे करावी, सर्वांनी लाईन सेट करण्यास मदत करावी। लाईन ये बड़ा हाथ आता है देशातील 500 स्टेशनचा विकास करण्याचा संकल्प केला। आज कोकणचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्री रवींद्र चव्हाण यांनी कोकण रेल्वे मार्गावरील 35 रेल्वे स्टेशनपैकी 12 प्रमुख रेल्वे स्टेशन परिसरांचा मी या संदर्भात मगाशीच TV 9ला जे सांगायला पाहिजे होतं ते सांगितलं आहे। हे खातं हे नॅशनल हायवे हे जे खातं आहे ते आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींचं आहे। कोकणातली एक सुपुत्र म्हणून त्या ठिकाणी प्रामाणिकपणे तो रस्ता व्हायला हवा, त्यामधल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि प्रयत्न करणार, यात काही शंका नाही। आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्यांनी या संदर्भात सांगितलं सार्वजनिक बांधकाम म्हणून त्यांच्या मुलाच्या भागांमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे त्यांच्या विकास कामासाठी दिलेत, हे ते विसरतायत। त्यांनी त्याबद्दल माझं खरं तर अभिनंदन करायला हवं। सबका साथ सबका विकास या माध्यमातून तिथे निधी देण्याचं काम केलं गेलं आहे, हे आपण विसरलं गेलं नाही पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, असं जे बोलतायत ना, मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन, युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही। युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो। जशास तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे। भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे, परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे। त्यांनी कधी ते सांगावं। कित्येक वर्ष उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात मंत्री होते, काय केलं? कधी कोणतं काम केलं आहे? एक काम करून दाखवलं असं दाखवा ना। एक काम केलं आहे, मी हे काम केलं आहे 35-40 वर्षामध्ये। काय केलंय? काहीच कोकणासाठी केलं नाही। आणि मोठमोठ्या हुशाऱ्या करत असाल तर चालणार नाही। ते उद्धवजी होते, त्यांनी त्यांना फार महत्त्व दिलं, आता कोण महत्त्व देणारे राहिले नाहीत, विसरून जा आता ते सगळं। खरं तर आज रक्षाबंधन आहे आणि अशा लोकांच्या स्टेटमेंटवरती बोलणं हे योग्य नाही असं माझ्यासारख्या महायुतीतल्या कार्यकर्त्याला वाटतं। भावनिक गाणं होतं, आज सगळ्या बहिणी भावून झाल्या आणि खूप छान गाणं होतं। काय याची माझी संकल्पना? मी दरवर्षीच खऱ्या अर्थाने कार्यक्रम
आमचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संदीप माळीजी यांच्या प्रभागामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम होत असतो, परंतु गेल्या 2 वर्षा अगोदर त्यांच्या मातोश्री त्यांचं निधन झाल्यानंतर हा कार्यक्रम पार्टीच्या सर्व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की आपण आपल्या कार्यालयांमध्ये नेहमी करावा, म्हणून गेल्या 2 वर्षापासून सातत्याने पार्टी कार्यालयामध्ये दोन्ही बाजूला पूर्वेला आणि पश्चिमेला भारतीय जनता पार्टीच्या विचाराबरोबर जोडल्या गेलेल्या सर्व महिला आणि भगिनी या सर्वजणं नेहमी येत असतात आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने राखी बांधण्याचा कार्यक्रम होत असतो. खऱ्या अर्थाने त्यांचं हे प्रेम, विचारावरती असणारं जे प्रेम, हे आम्हा सर्वांना एक प्रेरणा देत असतं आणि म्हणूनच यांच्या प्रेरणेमुळेच आम्ही सर्वजण अतिशय जोरात आणि अतिशय जोमामध्ये त्यांच्या आशीर्वादामुळेच काम करतो आहे असं मला वाटतं.